अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दरवर्षीप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये 23 ते 27 सप्टेंबर रोजी लाडकरंजा, माहूरगड आणि शेगाव अशी आपली धार्मिक यात्रा करायची ठरवलेली आहे. त्यामध्ये शेगावचे संत गजानन महाराज यांच्याविषयी सर्वांना माहिती आहे. त्याची वेगळी काही माहिती सांगायची गरज नाही, त्यामुळे त्याविषयी मी काही बोलत नाही. तर पुढचं ठिकाण जे आहे ते म्हणजे लाडकरंजा. तर काही भक्तगणांना माहिती नाही की लाडकरंजाला काय आहे, त्याविषयी 2 मिनिटं मी सांगतो. लाडकरंजा हे नृसिंह सरस्वती यांचं, दत्तात्रय म्हणजेच नृसिंह सरस्वती यांचं जन्म ठिकाण आहे. त्यांचा जन्माचा वाडा आहे, तिथे जन्म ठिकाण असून तिथे मंदिर बांधलेलं आहे. तिथे रोज 3 वेळेला देवाची पूजा अर्चा सर्व काही व्यवस्थित पार पाडलं जातं. तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत लाडकरंजा येथे. त्यानंतरचं क्षेत्र आहे म्हणजे माहूरगड. 51 शक्तिपीठापैकी देवीची जी 51 शक्तिपीठं मानलेली आहेत आपल्या संस्कृतीमध्ये, त्यामध्ये माहूरगड येथे रेणुका मातेचं स्थान आहे. जागृत असं स्थान आहे, जिथे गेल्यानंतर प्रत्येक भक्ताला देवीचं जागृत ठिकाण असल्याचं जाणवतं आणि त्याची प्रचितीही येते. सर्वप्रथम आपण जाणूया या क्षेत्राची अधिष्ठात्री देवी माता रेणुका हिच्याविषयी आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. परंपरेनुसार, धार्मिक आपल्या पुराणानुसार माता रेणुका या महर्षी जमदग्नी यांच्या धर्मपत्नी, त्या अतिशय पवित्र, पतिव्रता, तेजस्वी, तपस्विनी होत्या. त्यांच्या पवित्रतेमुळं त्यांना रोज नदीवरून, पूर्वी मातीच्या घागरी होत्या, त्या मातीच्या घागरीतून पाणी आणायचे त्यांना सामर्थ्य प्राप्त झालेले होते. कारण मातीच्या घागरीमध्ये पाणी राहू शकत नाही, पण त्या आणू शकत होत्या. एके दिवशी त्या नदीवर गेले असताना त्यांचे मन क्षणभर त्यांच्या कार्यामधून विचलित झाले आणि त्यांची योगशक्ती जी आहे ती क्षीण झाली आणि त्यामुळे त्यांना त्या दिवशी त्या मातीच्या घड्यामधून पाणी आणता आलं नाही. तशाच त्या रिकाम्या हाताने आश्रमाने परतल्या. महर्षी जमदग्नी हे अतिशय क्रोधित असतात. त्यांची क्रोधी ऋषी म्हणून महती आहे. त्यांनी पाहिलं की तिच्या हातात पाणी नाही आणलेल्या तिने पत्नीने पूजेसाठी, तर त्यांनी आपल्या पुत्रांना लगेच दंड द्यायची त्या मातेला आज्ञा केली. परंतु ही आज्ञा पुत्रांनी मानली नाही. शेवटी भगवान परशुरामांना ती स्वतः पूर्ण करावी लागली आणि त्या रेणुका मातेचं शिर वेगळं करून तिला शिक्षा अशी त्यांनी रागारागामध्ये देऊन टाकली. त्यानंतर जमदग्नी प्रसन्न झाल्यानंतर परशुरामांनी त्यांना एक वर मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामांनी विलंब न करता त्यांनी इच्छा केली की माझ्या मातेला पुन्हा तुम्ही जिवंत करावी अशी विनंती केली. महर्षींनी दिलेल्या वरदानानुसार माता रेणुका प्रगट झाल्या. आता मात्र त्या केवळ ऋषीपत्नी राहिल्या नाहीत. भक्तांच्या श्रद्धेनुसार त्या आदिशक्तीच्या स्वरूपात पूजल्या जाऊ लागल्या.
आणि माहूरगड हे शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध होऊ लागले. दिवसेंदिवस रेणुका मातेची महती लोकांना कळायला लागली. त्याप्रमाणे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या कारणासाठी आईची लेकरं म्हणजे आम्ही तुम्ही भक्त रेणुका मातेकडे दर्शनासाठी जावं लागलो. अनेक भक्तांना असा अनुभव आलेला आहे की मनापासून केलेली प्रार्थना रेणुका माता ही मान्य करते आणि भक्तांच्या मनातील इच्छा ज्या मंगल कामना आहेत त्या पूर्ण करते. असं हे रेणुकेचं अतिशय जागृत स्थान आहे. त्याचबरोबर ही माहूरगड हे सुद्धा भगवान दत्तात्रेयांची सुद्धा भूमी आहे. भगवान दत्तात्रेय हे तिन्ही लोकांवर पूर्ण संचार करणारे असे महान तपस्वी. पुराणामध्ये महर्षी अत्री आणि माता अनुसया यांच्या महान तपश्चर्येचे वर्णन आहे. त्यामध्ये असे म्हटलेलं आहे की माता अनुसया या आपल्या पतिव्रताचे संपूर्ण पालन करणाऱ्या म्हणून त्रैलोक्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कीर्तीची परीक्षा घ्यावी म्हणून ब्रह्मा विष्णू महेश हे बालरूपात येऊन त्यांच्याकडे त्यांची परीक्षा घ्यावी म्हणून एक बालरूप धरून 3 बालक होऊन त्यांच्याकडे आल्या. परंतु माता अनुसयांनी त्यांच्या तपशक्तीने त्यांना ओळखलं की हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत, बालक रूपाने आपल्याकडे आलेले आहेत. मातेने तिच्या योग शक्तीने ओळखून त्यांचं स्वागत केलं. म्हणून भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवतांची एकत्र मूर्ती म्हणून त्रैमूर्ती असे स्वरूप आजही पूजले जाते सर्वत्र. दत्त संप्रदायामध्ये माहूरगडला अत्यंत विशेष स्थान दिलेले गेलेलं आहे. त्याला सुद्धा काही आपल्या पुराणामध्ये पुरावे आहेत की माहूर क्षेत्रामध्ये दत्त शिखर हे एक वेगळं शिखर आहे. त्या शिखरावर दत्तात्रेयांचा वास आहे. सूक्ष्म रूपाने दत्तात्रेय त्या पर्वतावर संचार करत असतात. आपल्या दत्तभक्तामध्ये एक सुंदर अशी परंपरा सांगितली जाते की दत्तात्रेय यांनी गाणगापुरामध्ये कर्मस्थान म्हणजे कर्म तिथे केल्यामुळं कर्मस्थान झालं आणि कोल्हापूर नृसिंहवाडी हे त्यांचं निवासस्थान आहे दत्तात्रेयांचं आणि माहूरगड इथे हे दत्तात्रेयांचं निद्रास्थान आहे. त्यामुळे देशभरातील हजारो लाखो दत्तभक्त माहूरगडला दर्शनासाठी येतात आणि त्याचबरोबर रेणुका मातेचंही दर्शन घेऊन आपल्या सर्व मनातील इच्छा देवासमोर सांगतात आणि दोन्ही क्षेत्राचा त्यांना आध्यात्मिक आनंद मिळतो, एक आध्यात्मिक ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेद्वारे आपण आपल्या संसारातील पुढची कर्तव्य पार पडू शकतो. त्यासाठी आपल्याला जी ऊर्जा लागते त्या ऊर्जेचं तिथे एक स्थान आहे, उगम स्थान आहे. तिथून आपण दर्शनाला गेल्यानंतर देवाचा आशीर्वाद घेऊन आपण आपले सर्व पुढचे जे जीवन आहे ते आपल्या
जीवनातील सर्व अडचणी दूर करून दत्तात्रेय भगवान तसेच माता अनुसया यांच्या आशीर्वादाने पुढचं जीवन आपण व्यतीत करू शकतो. दत्तभक्त हो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. श्रीपाद स्वामी गुरुजी टूर्स ट्रॅव्हलतर्फे शेगाव महावरगड लाडकरंजा या यात्रेची बुकिंग सुरू झालेले आहे. यात्रेतील सर्व दर्शनाची व्यवस्था नियोजन आम्ही नेहमीप्रमाणे भक्तिभावाने पार पाडू. परंतु या यात्रेमध्ये जागा मर्यादित असल्यामुळे भक्तांनी आपले नोंदणी लवकरात करावे आणि या यात्रेचा लाभ घ्यावा. अशा पवित्र तीर्थक्षेत्रांची माहिती, धार्मिक इतिहास आणि आगामी यात्रेसाठी अपडेट मिळवण्यासाठी श्रीपाद स्वामी गुरुजी टूर्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा.